मंडळी, आयुष्य पण किती क्षणभंगुर असतं ना. होता धाक, होती सत्ता, होता तो शब्दांचा मान. काळाच्या एका झेपेत हरपले सारे भान. ज्या हातांनी मांडली राजकारणाची सारी गणिते, त्यांनाही आज नियतीने लावली अखेरची ओढ भारी. कधी वाटलं नव्हतं असं वादळ पण अचानक शांत होईल. महाराष्ट्राच्या मातीचा हा कणखर आवाज मौन होईल. सत्ता येते, सत्ता जाते, खुर्च्यांचा हा खेळ जुना. पण गेलेला माणूस मात्र कधीच परत येत नाही. जन्माला येताना आपण काय घेऊन आलो होतो आणि मागं फक्त उरणारे आपल्या कर्माची पुण्याई. आयुष्य म्हणजे पाण्याचा फक्त एक बुडबुडाचा असतो, आज पुन्हा कळलं. कारण मोठमोठे पर्वत सुद्धा काळासमोर क्षणार्धात झुकतात. अख्खा महाराष्ट्र हळहळतोय आज, सांडते डोळ्यांतून पाणी. अधुरी राहिली कुणा त्यांच्या संघर्षाची ही कहाणी. क्षणभंगूर या आयुष्यात फक्त आठवणींचाच उरतो साठा. निरोप देताना जड होतो काळजाचा प्रत्येक कोपरा. काल बारामतीमध्ये जो विमान अपघात झाला, त्या अपघातामध्ये महाराष्ट्राचे लाडके अजितदादा पवार व त्यांच्याबरोबर आणखीन 4 जण होते. कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, सुरक्षा रक्षक विदीप जाधव आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश होता. तर त्या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता उन्हाळा लागलाय ना, उन्हाळ्यामध्ये काय होतं, हवा चालू असते चांगली आणि हे खिडकीमध्ये वगैरे लावलं ना विंड चाईम, तर त्याचा आवाज खूप छान येतो. असा मंद आवाज असतो आणि एकदम आपल्या माइंडला शांत करतो. तो सुकून मिळतो एकदम त्याचा आवाज जर ऐकला तर. ते आकाशला आणि आम्हाला दोघांना खूप आवडतं. पाठीमागं माझ्या बड्डेला पण आकाशने मला हेच असं थोड्या वेगळ्या पद्धतीचं गिफ्ट केलं होतं आणि आकाशने पुन्हा ते मागवलंय. आता हे जपानमध्ये जास्त वापरलं जातं, पण आमच्या आकाशला आणि मला खूप आवडतं त्याचा आवाज वगैरे, त्यामुळे आकाशने ते ऑर्डर केलं होतं आणि आता बोलत होता माझ्या रूममध्ये खिडकीत लावणार आहे मी. किरण आणि किरणची बायको म्हणजे माझा ल्योक आणि सून येणार होते जेवण करण्यासाठी लग्नाच्या नंतर फर्स्ट टाइम. तर मला स्वयंपाक करायचा होता, पण गव्हाचं पीठ राहिलेलंच नव्हतं. बाजरीचं होतं, ज्वारीचं होतं, पण गव्हाचं नव्हतं राहिलेलं. तर फौजी साहेब काय बोलले, आपण दोघं जण दळण करू म्हणले पटकन, आणि त्यानंतर मग मी दळण दळून आणतो आणि मग तू स्वयंपाक कर. तर दळण झाल्यानंतर फौजी साहेबांनी दळून आणलं आणि भाजीला पनीर वगैरे हे घेऊन आले. त्यानंतर फौजी साहेब काय बोलले, तू स्वयंपाक कर, तोपर्यंत मी झाडांचं पाहतो म्हणले वरती. आता हे लिली आहेत ना, एकदम छोट्याल्या होत्या तेव्हा ते लावल्या होत्या त्या कुंडीमध्ये, पण त्या आता मोठ्याल्या व्हायला लागल्यात ना, तर त्या मोठ्या गमल्यामध्ये ट्रान्सफर करावं लागतं. आणि त्यामुळे आम्ही 2-4 दिवसापूर्वी फौजी साहेबांनी नर्सरीमध्ये गेलो होतो आणि 5-6 कुंड्या घेऊन आलो चांगल्या. तर त्याच कुंडीमध्ये आता माती घालून हे झाडं ट्रान्सफर करायचे होते. आणि एक वेगळ्या पद्धतीचं झाड होतं, ते मी राहुरीच्या नर्सरीमधून आणलं होतं, पण त्याचं ते मदर प्लांट असतं ना, ते खराब झालं होतं. त्याची छोटीशी कटिंग राहिली होती वरती शेंडायला, तर ती मी मातीमध्ये खोचून दिली ना, त्याचं झाड एवढं भारी झालं होतं ना, त्याला खूप छान फुलं येतात. तर ते पण मस्त झाड झालं होतं. तर फौजी साहेब काय बोलले, ते पण मी दुसऱ्या कुंडीमध्ये लावून देतो आता. ती माती आणि इकडे राजू आणते याच्यात. नाही नाही, ते होई बरोबर. तर फुलांचे झाडं मी आणलेत जरा नर्सरीमधून, पिटोनियाचे. तर त्याला वेगवेगळ्या कलरचे फुलं येतात, असे खूप छान वाटतात आपल्या गार्डनमध्ये. सेमी शेड एरियामध्ये ते छान येतात पिटोनियाची झाडं. त्याला फुलं पण हमेशा रोज फुलं फुलत राहतात. तर ते आपण असं बाल्कनीमध्ये जास्त ऊन येत नाही ना, तिथे लावू शकतो. त्यानंतर असं वरती ग्रीन नेट टाकलेला असेल, खाली जराशी हलकी सावली असेल, हलकं ऊन पण येते, तर अशा ठिकाणी आपण हे पिटोनियाचे झाडं लावू शकतो. तर छान फुलं येत राहतात त्याला. आणि हलकी सावली येते तिथं आपण असं हे कलांचूचं झाड पण लावू शकतो. एक झाड आपल्याकडे असेल ना, तर त्याच्या वेगवेगळ्या फांद्या करून आपण दुसरीकडे लावून त्याचे झाडं आणखीन जास्त तयार करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हे कलांचूचे झाडं आहेत ना, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे झाडं एकसारखेच, पण त्याला वेगवेगळ्या प्रकारचे फुलं येतात. आणि झाड कसं असतंय, ते जी पानफुटे असते ना, पहा आपण मुतखडा वगैरे झाल्यावर त्याची पानं खातो, अगदी त्या पानफुटीसारखेच त्या झाडाचे म्हणजे कलांचूचे पानं असतात. पण त्या कलांचूला वरती तुरा येतो आणि त्याला खूप छान प्रकारे अशा गुच्छांनी फुलं येतात. आता घरासमोर आम्ही जी नर्सरीतून आणलेली माती टाकलेली ना, त्याच्यामध्ये जरा थोड्याशा आळ्या झाल्यात. म्हणजे ते उन्या वगैरे असतात ना, उदया, तर त्या झाल्या होत्या. त्या काय होतं, आपल्या झाडाला जर लागली ना ती उदई, तर ते पूर्ण झाडच खाऊन टाकतात. त्यामुळं त्या मातीमध्ये थायमीट टाकत होते फौजी साहेब. थायमीटाने काय होतं, ते मातीतले सगळे किडे मोकडे मरून जातात आणि मग आपले झाडं खराब होत नाही. तर आमच्या घराच्या साईडने आम्ही हे थायमीट टाकत असतो. याला थायमीट बोलतात किंवा थिमीट बोलतात. तर त्याच्या वासाने किडे मोकडे, साप वगैरे असं घराच्या आसपास येत नाहीत
आणि झाडांच्या मातीमध्ये पण आम्ही टाकत असतो. शेतामध्ये झाडांच्यात असं उधई लागली असेल ना, तर त्याला ते थायमीट टाकलं ना, तर त्या उधया सगळ्या निघून जातात किंवा मरून जातात. आता फौजी साहेबांनी त्या मातीमध्ये थिमीट पण टाकलं आणि जे शेणखत होतं ना, तर ते पण टाकलं आणि व्यवस्थित ते मिक्स करून आता कुंडीमध्ये भरायचं आणि मग ते झाडं लावायचे होते. आणि जे मातीच्या मडक्याचं खापर असतं ना, तर ते खापर आता फौजी साहेब त्या कुंडीमध्ये जे छिद्र असतात ना, त्याच्यावरती ठेवतात आणि मग माती भरायची त्याच्यामध्ये. असं केल्यावर काय होतं, जी कुंडीतली माती ना डायरेक्ट खाली पण येत नाही त्या छिद्रावाटं. जे पाणी जास्तीचं झालेलं असतं ना झाडाला, तर ते ड्रेन होऊन मग खाली येतं आणि आपलं झाड पण सडत नाही, एकदम व्यवस्थित राहतं. आता हे पहा, इंडोर झाड होतं हे, म्हणजे शेमी शेडमधलं होतं. आपलं जे ग्रीन नेट आहे ना, त्याच्या खाली ठेवलेलं होतं. त्याला जास्त पाणी झालं असेल ना, त्यामुळे ते मूळ त्याचं खराब व्हायला लागलं होतं. ते कशावरून समजतं, कारण झाडाचे पानं तर हिरवे दिसतात, पण त्याची ग्रोथ होतच नाही, फुटत नाही, काहीच नाही, जसून तसंच राहतं ते. एकदम स्टक होतं. तर फौजी साहेबांनी ते मग कुंडीतून झाड काढलं, तर त्याच्या मुळाला पाहिलं तर फंगल लागलेलं होतं. तर फौजी साहेबांनी जेवढा पार्ट त्याचा फंगल लागलेला होता ना, तेवढा काढून घेतला आणि बाकीचं झाड एकदम व्यवस्थित केलं. मातीमध्ये थायमीट टाकलेलं आहे आणि त्याच्या बुडाला थोडीशी कोरपड पण लावली, त्यामुळे ते फंगल वगैरे सगळं निघून जाईल थोडंफार राहिलेलं असलं तर, आणि झाड पुन्हा ते व्यवस्थित ग्रो होईल. तर गार्डनिंग करायचं म्हणलं, झाडं लावायचं म्हणलं ना, तर त्या झाडांकडं एकदम लहान लेकरासारखं लक्ष द्यावं लागतं. तेव्हा ते झाडं एकदम व्यवस्थित राहतात. आता एवढे झाडं लावायला कुंड्या आणायच्या, ती माती नर्सरीमधून विकत आणायची, ते झाडं आणायचे, खूप खर्च येतो बरं का. पण काय ना, गार्डनिंगमुळं आपल्या शरीराचा व्यायाम होतो, तणाव कमी होतो, मानसिक शांतता मिळते आपल्याला आणि ताजी हवा पण मिळते. सकस सेंद्रिय भाजीपाला पण मिळतो आपल्याला. तर कधी-मधी मी असं कोथिंबीर भाजीपाला पण लावत असते. आणि झाडं लावणे म्हणजे ही एक चांगली थेरपी असून आपल्याला निसर्गाशी जोडून पण ठेवते आणि हृदयविकारापासून आपल्याला दूर ठेवण्यास मदत करते. त्यामुळे झाडं लावण्याचे फायदे सांगावे तितके कमीच आहेत. आमचं टेरेस गार्डन मध्ये इतकं छान झालंय ना आता. तर सकाळ संध्याकाळ थोडा जरी फेरफटका मारला ना टेरेसवरती, तर एकदम माइंड एकदम फ्रेश होऊन जातो. आता ही लिली पहा, एकदम छोटीशी लावली होती बरं का मी कुंडीमध्ये, म्हणजे एक झाड आणलं होतं नर्सरीमधून. त्याचे छोटे छोटे बेबी प्लांट आले होते ना कुंडीमध्ये खाली, तर ते वेगवेगळे करून मी लावले होते ना, तर त्याचंच एवढं झालंय पहा. तर एका झाडापासून मी 5-6 झाडं तयार केलेत. आता ते थोडं मोठं झालंय ना, त्याला अजून स्पेस पाहिजे होता ना, त्यामुळं आम्ही आता मोठ्या कुंडीमध्ये लावलंय. 12 इंची कुंडी ही आता. आणि हे झाड पीस लिलीचं आहे बरं का, तर एवढं मस्त गुच्छदार होतं ना ते, त्यामुळं ते मोठ्या कुंडीमध्ये लावलंय आता. तर एवढंच आम्ही झाड आणलं होतं नर्सरीमधून, पण त्याचे छोटे छोटे बेबी प्लांट्स त्याच्या बुडाला येत राहतात आणि ते वेगवेगळे करून मग आम्ही त्याच्यापासून 5-6 झाडं बनवले जातात. आणि ह्या डायमंड शेपच्या ज्या कुंड्या आहेत ना पांढऱ्या, त्या पण मी ऑनलाईन मागवल्या होत्या. तर मला वाटतं 5-6 याचा काहीतरी सेट होता, स्वस्तात मस्त मिळाल्या होत्या मला. तर त्या आता खाली झाल्यात. त्याच्यामध्ये पिसलेली होती पहिली ना, तर ती दुसऱ्या ह्याच्यात लावली, त्या आता खाली झाल्यात. त्याच्यामुळं हे दुसरे झाडं नवीन जे आणलेत नवीन फुलांचे, ते त्याच्यामध्ये लावून देतो म्हणले फौजी साहेब. आणि हे पहा, फौजी साहेब ते झाडाला कसं, जसं लहान लेकराला आपण अंघोळ घालताना कसं त्याचं डोकं वगैरे तोंड झाकून ठेवतो, तर तसं ते फौजी साहेब त्या झाडाला मस्त जपत होते. म्हणजे ते एकदम नाजूक आहे अजून ना, तर त्याला काही होऊ नये यासाठी त्याची काळजी घेत होते फौजी साहेब. आता हे नवीन 2-3 प्रकारचे झाडं आणलेत ना मी, तर त्या मावशी बोलत होत्या, ह्या झाडांना 12ही महिने फुलं राहतात, फक्त शेमी शेडमध्ये ठेवायला पाहिजे, ग्रीन नेट खाली. एवढे झाडं लावून झाले होते आणि 2-3 लावायचे राहिले होते अजून. आता शेवंतीला तर सीझनमध्येच फुलं येतात बरं का, दिवाळी दसऱ्यामध्ये. पण नर्सरीमध्ये 12ही महिने फुलं येणारी शेवंती होती बरं का. एकदम छोटे छोटे असे चॉकलेटी कलरचे फुलं येतात त्याला. तर ते पण झाड मी ह्यावेळेस घेऊन आले. आपलं गार्डन एकदम असं हिरवंगार असलं ना, छान वाटतंच. पण त्यामध्ये मध्ये ना फुलांचे झाडं असले की अजूनच छान वाटतं. त्यामुळं म्हणलं चला छोटे छोटे फुलांचे झाडं पण आपण घेऊन जाऊ. तर नर्सरीमधून जे झाडं आणले होते ना, ते लावून झाले होते. आता फौजी साहेब आणि राजू त्यांना कुठं ठेवायचंय कुठं नाही ते व्यवस्थित ठेवत होते, कारण सगळे शेमी शेडमधलेच झाडं होते, ते थोडेसे असे सावलीतले. जास्त ऊन पण त्यांना जमत नाही, म्हणजे ते फुलं येत राहतात त्या झाडांना. आता गावाकडला जो जागरणाचा व्हिडिओ होता ना, तो टाकला मी परवा दिवशी. तर त्या व्हिडिओला सगळ्यात ताईंनी, मावशींनी, माझ्या मैत्रिणींनी खूप छान छान कमेंट केल्या. कमेंटच्या माध्यमातून मला त्यांनी खूप सांत्वना दिली. खूप छान वाटलं मला, तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं. मी व्हिडिओच्या माध्यमातून जास्त काही स्पष्ट बोलत नाही, कारण स्पष्ट बोललं ना की खूप मन दुखावले जातात. त्यामुळे मी जरा थोडंसं मनातच ठेवून थोडीशी कुढत राहते, नाही का. ते कुडलेलं बरं, पण मला लोकांची मनं दुखायला अजिबात आवडत नाही. पण बऱ्याचशा ताईंनी कमेंटच्या माध्यमातून बरोबर गेस केलं आणि छान छान कमेंट केल्या बरं का. धन्यवाद सगळ्यांचे.
कारण जे मला बोलता येत नाही ते तुम्ही सगळ्यांनी बोलून दाखवलं आणि मी सगळ्यांच्या कमेंट वाचल्यावर का पण रिप्लाय द्यायला काही जमलं नाही. 2 दिवस पाहुणे पण होते आणि कधी-कधी ना व्हिडिओला पण गॅप द्यावासा वाटतो. कारण आपण नेहमीच धावपळ करत राहतो, नेहमी कामं करत राहतो. पण कधी-कधी सगळ्या याच्यातून थोडासा ब्रेक पण पाहिजे असतो आपल्याला. त्यामुळं इतक्यात मी जास्त व्हिडिओ नव्हते टाकत. म्हणजे 2 दिवसातून एकदा व्हिडिओ टाकायचे मी. पण आता थोडंसं मी स्टेबल झाली आहे, तर इथून पुढे आपले कंटिन्यू व्हिडिओ येत जातील ताईंनो. आता जे आपण फरची पुसायची मॉब असतात ना, तर ते मॉबचा तो डब्बा असतो ना, तर ते जुनं झाल्यावर जरा खराब होतं. ते फिरत नाही. तर ते खराब झालेले डब्बे असतात ना, ते सुद्धा मी वायाला जाऊन देत नाही. त्याला छिद्र पाडते आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा झाडं लावून देते. छान झाडं आले जातात बरं का. म्हणजे त्याचं प्लास्टिक चांगलं असतं ना, त्यामुळं ते उन्हात सुद्धा खराब होत नाही पटकन. तर पहिलं एका याच्यामध्ये लावलं होतं मी आणि आता दुसरा पण खराब झाला होता महिना 2 महिन्यापूर्वी. तर त्याच्यामध्ये पण आता फौजी साहेबांनी झाड लावलंय आणि आता फरची पुसायला तो डब्बा नवीन मागवलाय फौजी साहेबांनी. आता गवतीच्या थोडासा खराब झालता ना अलीकडला, तर राजू त्याची कटिंग करतोय. तर असं कोणतं झाड खराब झालंय, कोणतं नाही असं लक्ष द्यावं लागतं बरं का झाडांकडे. आता टेरेसवरती झाडं लावून झालेच होते त्यांचे. थोडंसं मेंटेनन्स राहिलं होतं ते करत होते. तर मी खाली आले आणि स्वयंपाकाला लागले. तर किरण आणि किरणची बायको माझी सूनबाई ते येणार होती जेवायला ना, तर मग पनीरची भाजी, भात, खीर, चपाती असं बनवणार होते मी. तर हे पहा पनीरची भाजी बनवली होती मस्त ग्रेव्ही करून आणि पनीरच्या भाजीची रेसिपी मी शूट नाही केली कारण शूट करत बसलं ना खूप वेळ लागतो आणि वेळ नव्हता माझ्याकडं. पनीरची भाजी, खीर आणि भात आणि चपाती एवढं स्वयंपाक केला होता मी. तर खीर अशी शेवायची बनवली होती. कधी-कधी मी तांदळाची पण खीर बनवत असते. तांदळाची खीर पण छान लागते आणि कधी-कधी अशी शेवायची पण करत असते. आणि 2-3 दिवसापासून वातावरण असं खराब होतंय ना, पक्षी तारीवर बसलेले होते आणि त्यांचा चिवचिवाट चालू होता. खूप छान वाटत होतं. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी तर एंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.